जळगावमध्ये परत एकदा होणार आहे शिवमहापुराण कथा. तर त्याचं आज भूमिपूजन आहे आणि यावेळी जी शिवमहापुराण कथा होते ना ती घराच्या खूप जवळ आहे गाईस. अराउंड 10 मिनिटं लागतं फक्त पोचायला, 10 मिनिटं. ते बघा ते तिथे टावर आहे, स्वामीनारायण मंदिर तिथे त्याच्याच बॅक साइडला. लास्ट ईयर गिनीज बुक वर्ल्ड रिकॉर्ड हुआ था 14 लाख का। 14 लाख का ना अपने यहाँ पे जलगांव में गुरुजी की कथा में सबसे ज्यादा पॉपुलेशन जलगांव में। आता बाप्पा आमचे चाललेले आपल्या गावाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे गणपती बाप्पांचा 5वा दिवस आणि आज होणार आहे बाप्पांचं विसर्जन. आमच्या घरी बाप्पा फक्त 5 दिवसासाठी असतं आणि बघा ना भाई, बघता 5 दिवस कसे निघाले काहीच समजलं नाही गाईस. म्हणजे ना एवढा लवकर गेले दिवस की काही सांगताच आलं नाही. असं बघता डायरेक्ट दिवस निघून गेले. आणि एनिवेज आता वाजलेले सकाळचे 11 आणि तुम्हाला माहिती काही जळगावमध्ये परत एकदा होणार आहे शिवमहापुराण कथा. तर त्याचं आज भूमिपूजन आहे. तर ती कथा आहे 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत असं अशी काही तारीख आहे ती. तर आता मी तिथे चाललेलं आहे भूमिपूजनला. तुम्हाला दाखवू म्हटलं कुठे होणार आहे शिवमहापुराण कथा. भुसावळ रोडकडे जाताना तर तिथेच आहे ते जे टावर आहे ना, दूरदर्शन टावर म्हणून, तर तिथे ती कथा आहे. आणि तर मी आता तिथेच चाललेलं आहे. आता असतं बाप्पांची आरती वगैरे केली, दर्शन वगैरे केलं आणि म्हटलं निघू आता मग जाण्यासाठी. तर चला गाईस मी निघतो आता जाण्यासाठी. फक्त ना पावसाची भीती वाटते. बघा एकदम वातावरण बनलेलं आहे. पाऊस केव्हा पण नको पडायला, कारण की पाऊस पडला तर ओले होऊ. आणि तिकडे माहिती नाही टेंट असेलच, बट मग ते कसं वॉटरप्रूफ नसेल ना, तर ओलं व्हायची खूप भीती आहे. आणि यावेळी जी शिवमहापुराण कथा होते ना ती घराच्या खूप जवळ आहे गाईस. अराउंड 10 मिनिटं लागतं फक्त पोचायला, 10 मिनिटं. बट त्यावेळेस नाही माहिती जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा किती वेळ लागेल, किती गर्दी असेल म्हणून. बट मग आता तरी 10 मिनिटात मी पोचून जाईल तिथे. दूरदर्शन टावर दूरच कुठे, जवळच आहे. जाऊ मग आता आपल्या मस्तानीला घेऊन मस्त. मी आता आलो होता या दूरदर्शन टावरकडे, स्वामीनारायण मंदिराकडे. पण मला आता जायचं आहे याच्या मागच्या साईडला, म्हणजे तरसूत फाटा आहे ना, तो मला क्रॉस करून असं जावं लागेल. त्यातलं चला जाऊ आता तिथे. तुम्हाला आपण सांगून देऊ की याच्या बॅक साईडला आहे. भेटला इथे मला बोर्ड शिवमहापुराण कथेचा. आणि हा एक नवीन हायवे बघायला भेटला मला, कारण की अरे भाई हा वेगळाच हायवे. त्याच रोडने पुढे कुठेतरी आहे कथा, त्या ठिकाणी जात होता मी. आणि ते तिथे टावर होतं, आधी तिथे होता, आता इथे आला. गाईस मी फायनली लोकेशनवर पोहोचलेलं आहे आणि खूप जवळच आहे लोकेशन. म्हणजे 10 मिनिटच लागतं बरोबर घरून इथे पोहोचण्यासाठी. आणि दूरदर्शन टावरच्या एकदम बॅक साईडला आहे ते बघा. ते तिथे टावर आहे, स्वामीनारायण मंदिर तिथे त्याच्याच बॅक साईडला. म्हणजे फक्त थोडा पुढे जाऊन असं क्रॉस करून यायचं रोडला, तरसोत फाटा क्रॉस करून यायचा, तेव्हा इथे येऊन जातील. तर गाईस मला पण फोन ते भेटलेले. आणि यावर्षी पण म्हणजे यावेळेस पण ते कथेला माझ्यासोबतच असणार आहे. आणि इथे आता चालू आहे भूमिपूजनचं. ते काही गेस्ट वगैरे येत आहे. अजून भूमिपूजन हो गई क्या? भूमिपूजन बाकी है. आप बहुत जल्दी आ गए. आप क्या मैं भी जल्दी आ गया फिर इस हिसाब से. तर या ठिकाणी होणारे काही शिवमहापुराण कथा. इथून पूर्ण पंडाल लागायला सुरुवात होणार आहे. आणि खूप मोठं पंडाल असणार आहे, खूप मोठं असणार आहे. यावेळेस ना खूप मोठी जागा, म्हणजे खरोखर या कार्याला नारी शक्तीला आपण सलामत केला पाहिजे. म्हणजे सगळं म्हणजे पुरुष वर्गाच्या कार्याबरोबर तुम्हाला माहिती का 5 ऑक्टोबरला माझा खांदा लावून काम करणारा माझ्या इथे बर्थडे सेलिब्रेट करेल मस्त. श्रीकांत भाऊंचा खांद्याला खांदा लावून नव्हे, एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि बराच तसला गाईस मी आलो होतो आता तुम्हाला दाखवायला जिथे शिवमहापुराण कथा होणार आहे ती. आणि इथे आज भूमिपूजन होतं. अजून तर भूमिपूजन बाकी आहे. राजू मामा येत आहे पण ते अजूनपर्यंत आलेच नाही आहे. मला खूप वेळ झाला येऊन. हां, तर खूप वेळ झालाय मला इथे येऊन. म्हटलं मी बाकी पण मला दुसरीकडे जायचं आता, तर म्हटलं तिथे जाऊ. आणि मी तुम्हाला जागा दाखवायला आला होता. म्हटलं इथे होणार आहे प्रॉपर शिवमहापुराण कथा. हा आहे बायपास. ये कोणसा बायपास आहे?
पालदी तरसोद बायपास. पाळदी तरसोद बरोबर. ते पाळदी गाव आहे ना आपलं, तर त्या साईडने एक रस्ता आहे तो डायरेक्ट, तर हा डायरेक्ट बायपास इकडे जातो. सिटी में जाने की जरूरत नहीं पड़ती. हाँ सिटी मधून जायची नाही, मोठ्या गाड्या डायरेक्ट इथूनच जाता मग बाहर से बायपास. आने वाले सब लोग यही रास्ते से अंदर आएंगे यहाँ कथा के लिए. हां म्हणजे जे पण ते त्या साईडने नाशिक मुंबई वगैरे त्या साईडने ना ते इथूनच येतील ह्या साईडने. बघू यावेळेस किती गर्दी होते म्हणून शिव महापुराण कथेला. लास्ट ईयर कितनी थी? लास्ट 2 ईयर पहले. लास्ट ईयर गिनीज बुक वर्ल्ड रिकॉर्ड हुआ था 14 लाख का. 14 लाख का ना अपने यहाँ पे जलगांव हाँ में. जलगांव में. गुरु जी की कथा में सबसे ज़्यादा पॉपुलेशन जलगांव में जलगांव आई में. थी उस समय. जळगावचं नाव झालं होतं तेव्हा खूप. चलो फिर. बिल्कुल. तर आता वाजता गाईस दुपारचे 1 आणि मी ना आता आलेलो आहे वेदच्या क्लासला. वेद आधी ज्या क्लासला होता ना 10th पर्यंत मी तिथे आलेला आहे, कारण की आज इथे आहे सत्यनारायणची पूजा. तर तिथे प्रसाद वगैरे होता, भंडारा होता, त्याच्या सरांनी बोलवलेलं होतं. सो म्हटलं मी आलेलं आहे आणि माझ्यासोबत बाकी जणांना पण बोलवलं होतं इन्फ्लुएन्सर्सला, पण बाकी जण येऊ नाही शकले तर मी आलेला. आता वेद पण आलेला आहे. चला आता जातो मी मध्ये. वेद पण मध्येच आहे. वेद एक स्टुडंट आहे या क्लासचा, शिक्षा अकॅडमीचा. तर आता तुझं झालं जेवण? चल बस. तर याच्या सरांनी मला बोलवलं होतं आता सत्यनारायणची पूजा होती त्यासाठी. आता गणपती म्हणजे शिक्षाचा गणपती, शिक्षाचे जे राजे आहेत त्यांचे गणपती बाप्पांचं दर्शन. तर हे आहे वेदचे सर, शिक्षाचे मालक, शिक्षा अकॅडमीचे. नाव प्रेम सर. वापस रिटेक करोगे की चाहिए? नाही काय सर आहे ना एकदम फ्रेंडली, म्हणजे सरपंच दादा म्हणून भाई है तू मेरा. बेस्ट ब्लॉगर आहे जळगावचे. आज आपल्या क्लासवर आलेले शिक्षा अकॅडमी येथे भावसार परिवारातले सर्व मुलं आपल्या क्लासवर शिकलेले. ओम भावसार, नियन भावसार, मुद्रा भावसार, वेद भावसार, स्वनिक भावसार. फक्त आर्यन भावसार. हा फक्त आर्यन भावसारला वेळ नाही भेटला आपल्याकडे. कोरोनात पास झाला तू. नाही कोरोनाच्या आधी. हा म्हणून कसं वाटलं मग आपला क्लास? डेकोरेशन सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं आहे बरं. आता एक स्टुडंट आहे तुमचा. तो स्टुडंट नाही आहे, तो भाऊ आहे माझा. एक्स भाऊ नाही, भाऊ आहे तो. आपल्या स्टुडंट पेक्षा मित्र. जरी सायन्स घेतलंय, आपण कॉमर्स घेतो 11वी 12वी आणि सीए फाउंडेशन घेतो. त्याने सायन्स घेतलं, सांगून थकलो कॉमर्स घे. पण त्याला शेवटी बेरोजगार राहायचं होतं, म्हटलं सायन्स घेतलं मध्ये. ज्यांनी चांगलं फोटो केले ते आहे, तो ते रील मध्ये लागला म्हणून तेव्हा काय म्हणायचं, तेव्हा आम्हाला त्याला मारायचं ना. सर जिथे मी मारो टेस्ट मत मारो, मेरे मॉडल बनली काय. तेव्हापासून आता वाजलेले संध्याकाळची 6:15 आणि तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की ना आज आहे आमच्या गणपती बाप्पांचा आज आहे विसर्जन. तर आज तर आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन. 5वा दिवस आहे ना. नवीन घातली माझी पॅन्ट येते का? नवीन पॅन्ट माझी पॅन्ट घालतोय तो. काहीच एलाय ना माझा काहीच गोष्टी देण्यासारखा नाही हा. कारण की माहिती का काल रात्री काय झालं माहितीये, मी मागच्या संडेला नवीन इयरबड घेऊन आला होता. हे घेऊन आला होता. याने काय काल रात्री वापरले. खाली झोपतो ना इथे चेरीसाठी, चेरी पण त्याच्याजवळ झोपते. तर चेरीने काय केलं असेल, म्हणजे याने काय केलं, लावले होते डब्बेट नाही ठेवले या बॉक्स मध्ये, याच्या खोपड्यात नाही ठेवले, घेतले आणि साईडला ठेवून दिले. चेरीने सकाळी काय केलं असेल, घेतलं तोंडात आणि बघा काय हाल करून टाकलं चेरीने याचा. हे बघा गाईस. आणि लिटरली म्हणजे 8 दिवस झाले होते फक्त याला आणून. तर मी याला आहे ना सांगितलेलं, म्हटलं मी माझ्या पैशांनी घेतले होते, मला तुझ्या पैशांनी नवीन आणून दे, कारण की नवीन होते, मला आता नवीन पाहिजे. दादू भेटणार आहे ना मला नवीन, मी घेऊनच राहील त्याच्याकडनं. चेरीची सेवा करताना इथे वेदची कोणी सेवा केली तर बरं होईल. दे 1 रुपया दे त्याला दिवसाचा. मंदिराच्या बाहेर बसत झाले, तिकडे जास्त भेटतील. तिला देतील पण तुला नाही देणार. आता बाप्पा आमचे चाललेले आपल्या गावाला.
आणि आता हे उपरणं काढून आरती वगैरे झाल्यावर काढतो सगळं. आणि आज फायनली केलेले मोदक, एवढे 5 दिवसापासून गाईस मोदकनी केलेले, ते बाहेरचे मोदक आणत होते आम्ही. का बरं घरात टाईम नाही यांना टाईम नाही बनवायला मोदक. तर फायनली आज शेवटच्या दिवशी मोदक खूप केले म्हणजे वर्षभर चालतील का एवढे केले का असं बोलते. खूप केले मतलब वर्षभर नाही चालत. आता मोदक पण खाऊ, आरती पण करू. आता पण खायचे. हा अनंत चतुर्दशी दिवशी परत 21. पप्पा तिकडे कार पुसताय, आम्हाला कार मध्ये जायचंय ना आता. हाय, ही पण येते आमच्या सोबत. का ग ओय मुलगी तू येते का? नाही तू नाही येते. स्कूबी आली, स्कूबी. टेबल तर काढावं लागेल ना. हा ना, एक मिनिट. अरे मम्मी ते स्टूल डायरेक्ट पाठ पण घ्यायचंय ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हा ते उचलून घे नेटात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. पटली ना तो. चला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा तर आता आम्ही चेरीला पण घेऊन चाललेले सोबत, कारण की ती एकटी घरी राहणारच नाही आमच्याशिवाय. तर आता आम्ही चाललेले मेहरून तलावला, तर तिकडेच विसर्जनाला चाललेले आम्ही. गॅस घरून निघाले आणि कार मध्ये काहीतरी खराबी आलेली आहे. एकदम धक होत आहे. टायर मध्ये काहीतरी अटकलंय. दादा इकडे. हा दादा असं. हा जा बघ. वाटत पण फायनली आम्ही पोहोचलेले आता मेहरून तलावला. बंद करून द्या. तर गाइस खूप गर्दी तर नाही, म्हणजे जास्त गर्दी नाही आहे. तर फायनली गाइस हे आहे मेहरून तलाव. इथे तलावावर पोहोचलेले. आता इथे बाप्पांची आरती वगैरे करू. असं वाटलं होतं खूप गर्दी असेल, पण काहीच गर्दी नाही. लवकर या. मोरया, लवकर या. बाप्पा मोरया. विसर्जन झालेले गणपती बाप्पांचं आणि बाप्पा आले. आता चालले पण गेले. ते पुढच्या वर्षी 1 वर्षानंतर येतील घरी. चला आता पुढे बसायला भेटेल. पुढे बसायचं होतं ना.